नमस्कार. व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवरात्री स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मी मीनल तुमची होस्ट. 9 दिवसांच्या 9 फुलांमधील आज आपण एका फुलाला भेटत आहोत. श्रीमती लीला देशपांडे 36 वर्ष नोकरी केल्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून त्या रिटायर झाल्या. पण ती फक्त शाळेची रिटायरमेंट होती आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा फुल फ्लेज सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. मंगळागौर, श्रीसूक्त, त्याचबरोबर छोटे इव्हेंट्स असतात. भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती त्या योग्य त्या जपण्याचा प्रयत्न करतात. लीला मावशी, तुमचं स्वागत आहे व्हायब्रंट माइंड पॉड मध्ये. आज मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. लीला मावशी, तुम्ही सांगा तुमचा मंगळागौर खेळ करण्याचा वरदायिनी जो ग्रुप आहे किंवा तुम्ही श्रीसूक्त सुद्धा त्या ग्रुप तर्फे म्हणता, त्याबद्दल थोडी माहिती द्या. आफ्टर रिटायरमेंट मी असा विचार केला की आपल्या जवळ जे काही आहे त्याचा उपयोग करून आपल्याला काही सामाजिक कार्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला काही करता येईल का. तर माझ्या डोक्यामध्ये फक्त मंगळागौर आली. कारण मंगळागौरीची जी गाणी आहेत ती मला येत होती. मंगळागौरीची थोडी कल्पनाही होती आणि मला ती म्हणता येत होती गाणी, कारण मी संगीत विशारद आहे. म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये जायचा विचार केला आणि पहिला आमचा कार्यक्रम आम्ही 2011 साली आम्ही घेतला. आणि त्या ह्याच्यामध्ये मग आम्ही खेळ वगैरे हे केले. आम्हाला बाहेरच्या इतर मंगळागौरीची बोलवणी यायला लागली आणि मग आम्ही 2014 साली आम्ही स्पर्धेत उतरलो आणि त्या स्पर्धेमध्ये आमचा द्वितीय क्रमांक आला. मग आम्हाला खूप हुरूप आला की आपण जे काही करतोय ते चांगलं करतोय, लोकांना आवडतंय, तर आपण ह्याच्यामध्ये प्रगती करावी. पण त्या मधल्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं की बाहेर श्रीसूक्त वगैरे देवीची जागरण वगैरे करतात. मग त्या संदर्भात आम्ही श्रीसूक्त पण सुरू केलं आणि आज आम्हाला त्याला पण 10-11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि असे दोन्हीही कार्यक्रम आम्ही ते पार पडले. आणि त्याच्यातही आता यांनी सांगितल्याप्रमाणे काही इव्हेंट मी अजूनही काही बारीक बारीक कार्यक्रम पण करते. डोहाळ जेवण, त्याच्यानंतर बारस, त्याची पण गाणी आम्ही म्हणायला जातो आणि ते पण लोकांना खूप आवडतात. म्हणून मला असं वाटलं या क्षेत्रात आपण काम करायला हरकत नाही, लोक अप्रिशिएट करतायत. म्हणून मग आम्ही ते चालू ठेवलं. आणि त्याच्याही आधी आम्ही काहीतरी मी क्लासेस वगैरे घेत होते. स्वेटर विणत होते, त्याचे क्लासेस घेत होते. लहान मुलांचे स्वेटर, मोठ्यांचे स्वेटर. लीला मावशींकडनं आपण आता सांस्कृतिक वारसा जपण्याबद्दल शिकलोच आहोत किंवा त्यांनी आता माहिती दिलेली आहे. पण सोशल मीडिया न वापरता सुद्धा प्रभावी पद्धतीने मार्केटिंग करता येतं, ह्याचं रहस्य आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अत्यंत सक्सेसफुल बिझनेस त्या रन करतात. लीला मावशी, फुलवाती ही युनिक आयडिया आणि हा युनिक बिझनेस तुम्हाला कसा सुचला? खरं म्हणजे असं झालं की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हे जे काही करत होतो, मंगळागौर, श्रीसूक्त किंवा मी नोकरीचे कपडे ह्याचे क्लासेस घेत होते, ते सगळं बंद पडलं. आणि फक्त अख्ख्या भारतामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा फक्त 2च दुकानं उघडी दिसली. एक वाण्याचं दुकान आणि दुसरं मेडिकल. आता मी असा विचार केला की ह्या दोन्ही दुकानांना परवानगी मिळते, मग आपण असा एखादा उद्योग करावा की तो कोरोना काळामध्ये किंवा लॉकडाऊन काळामध्ये पण चालेल. मग मी दिवसभर विचार केला आणि त्याच्यानंतर मला हे फुलवातीचा आपण उद्योग करावा असं मला वाटलं. म्हणून मग मी ते फुलवातीचं जस्ट सुरू केलं. आपण निदान काहीतरी करूया म्हणून मी ते सुरू केलं. पण आज त्याला मला इतका रिस्पॉन्स मिळालेला आहे
की कुठेही मी जाहिरात केली नाही, काहीही केलं नाही, तरी सुद्धा आज भरपूर डिमांड आहे त्याला आणि लोक अप्रिशिएट करतायत. त्याचा मला खूप समाधान आहे. एखाद्या देवाला माझी ती सेवा हवी असेल म्हणूनही देवाने मला ती बुद्धी द्यावी आणि मी ते करावं. आज माझ्या वाती सर्व तीर्थक्षेत्रामध्ये जात आहेत. शेगावला जात आहेत, शिर्डीला जात आहेत, इव्हन परदेशात सुद्धा माझ्या फुलवाती गेलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला गेल्या आहेत, अमेरिकेला गेलेल्या आहेत, त्याच्यानंतर सिंगापूरला गेलेल्या आहेत, तर आणखीन लंडनला गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला खूप उत्साह येतो हे करताना. आणि या उद्योगाबरोबर आता मी तो पण फुलवातीचा उद्योग सुरू करते. कुठेही मी जाहिरात करत नाही, कुठेही काहीही करत नाही. आता या म्हणतायत की तरी पण सक्सेस कसं काय तुम्हाला? माझी कुठेही घराच्या मी जिथे मी राहते तिथे कुठेही मी पाटी लावलेली नाहीये, कुठेही मी ऍडव्हर्टाईज करत नाही. फक्त जास्तीत जास्त ग्रुपमध्ये मी ऍडव्हर्टाईज केली. पण याचं रहस्य असं आहे की तुमचा जनसंपर्क खूप पाहिजे. तुम्ही एखादा व्यवसाय जर करत असाल तर तुम्ही जनसमुदाय तुमच्या सान्निध्यात असला पाहिजे. तुम्ही काय करते हे जनतेला कळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काहीही जाहिरात कोणत्याही पेपरमध्ये सुद्धा जाहिरात दिली नाही तरी तुमचा कारखान्या टाईप माझा उद्योग चालू आहे. याचा मला खूप समाधान आहे की मी जे काही करते आहे ते योग्य दिशेने चालू आहे. खूपच छान. हे इन्स्पिरेशनची नेक्स्ट लेवल म्हणू शकतो. आपण आता इतक्या आहारी गेलेलो आहोत, आपण आपला वेळ आणि आपले एनर्जी आपण नुसती वाया घालवतो. पण लीलाताईंनी सोशल मीडियाचा आधार न घेता सुद्धा इतका सुंदर बिझनेस केला. तर आज आपण त्यांच्याकडनं इतक्या 2 छान गोष्टी शिकलोय, सांस्कृतिक वारसा जपणे आणि सक्सेसफुल बिझनेस करणे, जनसंपर्क आपण ज्याला नेटवर्किंग म्हणतो पर्सनल लेवलचं, त्या मार्गाने किंवा त्या साह्याने त्यांनी एवढा छान बिझनेस केलेला आहे. आणि असाच तुमचा बिझनेस खूप वाढव लीला मावशी. धन्यवाद. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी वरदायिनी ग्रुपचं फेसबुक पेजची लिंक मी देणार आहे. नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. श्रीसुक्त असेल, मंगळागौर असेल आणि त्यांना फुलवातीसाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर वरदायिनीच्याच फेसबुक पेजवरती फुलवाती #फुलवाती असं लिहून तुमची क्वेरी पाठवा. थँक्यू. धन्यवाद. असे इन्स्पायरिंग एपिसोड्स ऐकण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टे क्युरियस, स्टे व्हायब्रंट.